विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा अभूतपूर्व विजय, भाजपला आतापर्यंतचं मोठं यश, महाविकास आघाडीचा दारुण पराभव, 50चा आकडा गाठणंही मुश्किल। येत्या सोमवारी महायुतीचा शपथविधी सोहळा, मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा भाजपचाच असणार, एबीपी माझाला सूत्रांची माहिती। एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हा पॅटर्न कायम राहण्याची शक्यता। महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घवघवीत यश, शिंदे, फडणवीस, अजित पवार, बावनकुळे, मुनगंटीवार विजयी। महाराष्ट्रामध्ये विकास आणि सुशासनाचा विजय, पंतप्रधान मोदींकडून शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचं कौतुक, तर विभाजनवादी राजकारण अपयशी ठरल्याचा महाविकास आघाडीवरती हल्लाबोल। बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूरांसह काँग्रेसचे बडे चेहरे पराभूत, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील अनेक नेत्यांना धक्का। महाराष्ट्र असा वागेल यावरती विश्वास बसत नाही, निकालाच्या नंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, लाटेपेक्षाही सुनामी आली, असा निकाल जनतेला मान्य नाही, उद्धव ठाकरेंची टीका। विधानसभा निवडणुकीत मनसेच्या पदरी निराशाच, अमित ठाकरेंचं सर्व उमेदवार पराभूत, अविश्वसनीय, तुर्तास एवढेच, राज ठाकरेंची पोस्ट। पहिल्यांदाच महाराष्ट्राची विधानसभा विरोधी पक्षनेत्याविनाच असण्याची शक्यता, विरोधकांपैकी एकाही पक्षाला 28 जागांचा आकडा गाठता न आल्यानं विरोधी पक्षनेते पदाची शक्यता धुसर। झारखंडमध्ये सत्ता राखण्यात झारखंड मुक्ती मोर्चाच्या हेमंत सोरेन यांना यश, 34 जागा मिळवून ठरला सर्वाधिक मोठा पक्ष। केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये प्रियंका गांधींचा दणदणीत विजय, 3,36,000 जिंकली जागा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।